नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला वाटाण्याची आमटी कशी बनवायची ते पण आमच्या पद्धतीने ते तुम्हाला सांगते. वाटाणे रात्रीच्या दिवशी भिजत ठेवा. त्यात ना एक थोडंसं तुम्हाला ट्रिक सांगते, कारण थोडं लोक म्हणतात वाटाणे शिजत नाही आहे, किती पण सिटी काढूवी पण ते चांगलं स्मॅश होत नाही. काय ना त्यामध्ये ना थोडंसं एक चिमूटभर साखर आणि मीठ घालून त्याला भिजत ठेवा. मग दुसऱ्या दिवशी पण कुकरमध्ये वाटाणे, मीठ आणि चिमूटभर साखर, बटाटा, हळद आणि टोमॅटो घालून पाणी घालून त्याला चांगले 4 ते 5 शिटी काढावी. तुम्हाला ना चांगले मस्त स्मॅश जसे तुम्हाला हवं तसं तुम्हाला वाटाणे भेटतील. आता त्याला शिजत ठेवा आणि तसं दुसऱ्या पातेल्यामध्ये एक थोडंसं तेल घाला. त्या तेलात जसे की खडे मसाले, दालचिनी, लवंग, वेलची, दगडफूल आणि मिरी हे ना सगळं एकत्र फ्राय करावं. चांगलं त्याला फ्राय झालं ना त्यामध्ये ना एक चिरलेला उभं या आडवा जसे तुम्हाला हवं तसं त्याला ना एक कांदा चिरून घाला. कारण ते काय आहे ना मिक्सरमध्ये जायचं आहे मसाल्याला. मिक्सरमध्ये साठी त्याला ना तुम्ही आधी फ्राय करून घेऊया. कांदा आणि लसूण चांगलं मस्त फ्राय झालं की ना एक लालसर होतसारखं त्याला ना परतून घेऊया. मस्त चांगलं सुनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घेऊया. त्याच्यानंतर एक ना टोमॅटो टाका. त्यात टोमॅटोना ना त्या मसाल्यानं ना अलगच म्हणजे थोडंसं वेगळं टेस्ट येते आणि ते खायला आणि ते आमटी टेस्ट करायला पण चांगलं लागते. टोमॅटो जरासा स्मॅश झाला की ना त्यात ना ओलं नारळाचं किस घाला आणि चांगलं परतून घ्या. त्यानंतर चांगलं त्याला पण थोडंसं कलर चेंज झाला की त्यामध्ये थोडीशी कढीपत्ता टाका आणि चांगलं भाजून घ्या. आणि त्यावर ना आता तुम्ही मसाले घाला. 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धनिया पावडर आणि 1 टेबलस्पून मिरची पावडर आणि 1/2 टेबलस्पून नाहीतर 1 टेबलस्पून गरम मसाला. आठवण ठेवा पहिले आम्ही खडा मसाला वापरलेला आहे, पण त्याप्रमाणे नंतर पण थोडंसं पावडर वापरायचे. त्याला आता थंड व्हायला साईडला ठेवून घ्या. मग आता त्याला थंड झाला की मिक्सरमध्ये काढून त्याला आता एक फाईन पेस्ट करून घेऊया. आता जे आम्ही आमटी कशात बनवतात त्या पातेला ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून त्याला फोडणी देऊया. मग आता त्याला फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये जे आम्ही शिजत ठेवलेले जे वाटाणे आहेत ते ना आता त्यामध्ये टाकूया त्या पातेल्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता ते एकदम स्मॅश झालेले आहेत वाटाणे. आता ना वाटाणे टाकले की त्यावर मसाले ठेवा. मसाले जे मिक्सरमध्ये वाटून ठेवलेले जे मसाला आहे त्यामध्ये वता. ते ओतून झाले की मग त्याला चांगलं असं एक उकळ यायला देऊया. त्याला चांगलं उकळ आले की मग त्याला आता झाकून ठेवूया. मग झालं आमचे वाटाण्याची आमटी रेडी. कशी वाटली माझी मराठी आणि मी बनवलेलं वाटाण्याची आमटी हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.